नमस्कार मैत्रिणींनो, थंडीमध्ये ही करडीची भाजी खूप सारी येते. तर इथे माझ्या आवडीची भाजी आहे, आज मी बनवणार आहे. एक गड्डी आणलेली आहे, मस्त हिरवीगार आहे. आता ती मी निवडून घेते, निवडून धुवून घेतलेली आहे. तर लगेचच आपण करण्यासाठी घेऊया. गॅसवर एक कढई ठेवली, थोडंसं तेल टाकून घेऊया, कारण ही भाजी तेलकटच असते करडईची, म्हणून थोडंसं तेल टाकून दिलेलं आहे. आता मीठ मिरची लसूण टाकून देऊया त्यामध्ये. बाकी काहीही टाकायचं नाही, आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे. अशी बहुगुणी भाजी आहे करडीची. मीठ मिरची लसूणचा ठेचा टाकून दिलेला आहे. चांगला असा मस्त परतून घेऊया, जेणेकरून आपली भाजी चविष्ट होईल. खरडा परतून झालेला आहे मीठ मिरची लसूणचा. आता भाजी टाकून दिलेली आहे आणि झटपट होती ही भाजी. सुक्की बनवायची आहे आपल्याला आणि बारीक गॅस करून घ्यायचा आहे भाजी टाकल्याच्या नंतर. बघा किती लवकर भाजी झालेली आहे आपली. पाच मिनिटात आपली भाजी तयार झालेली आहे. आता लगेचच भाजीबरोबर खाण्यासाठी आपण भाकरी बनवूया. बाजरीची ज्वारीची भाकरी कोणतीही चांगली लागते भाजीबरोबर, सुक्की भाजीबरोबर. आता इथे मी बाजरीची भाकर बनवणार आहे. अशी मस्त आपल्याला बाजरीची भाकरी आणि भाजी खायची आहे. पीठ मळून झालेलं आहे, आता भाकरी थापून घेते. भाकरी बनवून झालेली तव्यावर पाणी लावून घेते. आता आपण पलटी करून घेऊया. अशी खरपूस भाकर करायची आहे आपल्याला मस्त. पलटी करून घेतलेली आहे भाकर. पुन्हा एकदा पलटी करून घेऊया. अशा प्रकारे आपण भाकरी, भाजी, काकडी, कांदा, लोणचं आणि ठेचा बनवलेला आहे. कशी वाटली तुम्हाला बाजरीची भाकरी आणि करडईची भाजी? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा.